मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. सांगली डीसीसीची शिपाई पदाची या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. आजपासून अर्ज पण सुरू झालेले आहेत. सध्या डीसीसी बँकेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या बातम्या येत आहेत मित्रांनो. कारण नुकतीच या ठिकाणी सांगली डीसीसी लिपिक पदाची मित्रांनो जवळपास 400 पदांची 444 जागांची मित्रांनो आता 31 तारखेला परीक्षा आहे. तोपर्यंत मित्रांनो नवीन जाहिरात लगेच शिपाई भरती सांगली डीसीसीची प्रसिद्ध झालेली आजच. आणि ऑलरेडी मित्रांनो पुणे डीसीसी शिपाई भरतीची फॉर्म भरणे ऑलरेडी सुरू आहे. जालना डीसीसीची तुम्ही तयारी करत आहात. ओके, तिकडे या ठिकाणी भरपूर साऱ्या या ठिकाणी डीसीसी बँकेच्या परीक्षा मित्रांनो सुरू आहेत. आणि त्यासाठी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आपण मित्रांनो तुम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये कुठलीही कमी ठेवत नाही मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो डीसीसी बँकेचे भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका, भरपूर इम्पॉर्टंट या ठिकाणी टॉपिक्स ऑलरेडी आपण काय करतो आहे युट्यूबवरती पण घेतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःला मित्रांनो डीसीसी बँके या ठिकाणी स्वतः मी लेखी परीक्षा क्रॅक केली असल्यामुळे मला या ठिकाणी मुलाखतीचा अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला डीसीसी बँकेसाठी अगदी टू द पॉईंट या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो. आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचे या पद्धतीने अभिप्राय येतात की सर मी तुमच्या नोट्स या ठिकाणी वापरल्या, त्याचा भरपूर या ठिकाणी फायदा झाला, या ठिकाणी माझी लेखी परीक्षा क्रॅक झाली, मला मुलाखतीला मार्गदर्शन करा. त्यानंतर मुलाखतीला पण मी अगदी टू द पॉईंट तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि त्यानंतर तुमच्या या ठिकाणी या पद्धतीने अगदी एक जागा असताना सुद्धा आपले विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत अगदी मेहनतीच्या जोरावर, योग्य कंटेंटच्या या ठिकाणी जोरावरती. या ठिकाणी आपण त्याचे रिझल्ट सुद्धा आपण बघू शकता. एक जागा होती पाठीमागं परभणी डीसीसीला आणि त्यामधून या ठिकाणी आपली विद्यार्थ्यांनी सिलेक्ट झाली. या पद्धतीने बाकी पण भरपूर ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी आपले सिलेक्ट होतात. एका विद्यार्थ्यांनी 5-5 पोस्ट आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. सांगा तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही या ठिकाणी आता फॉर्म तर भरणार आहात मित्रांनो, त्यानंतर मेहनत पण घेणार आहात. फक्त त्यासाठी योग्य दिशेने मेहनत, योग्य कंटेंट सोबत ठेवून मेहनत घेतली तर मला नाही वाटत दुनियेतील कुठली ताकद तुम्हाला मित्रांनो ह्या डीसीसी बँकेमध्ये यश मिळवण्यापासून अडवू शकते. बाकी अफवांवर बिलकुल विश्वास या ठिकाणी ठेवायचा नाही. का कुठेही मित्रांनो 100% या ठिकाणी करप्शन होत नसतं. आता टीईटीचा पेपर या ठिकाणी पाठीमागे फुटला, त्यानंतर जर आपण बघितलं तर नीटचा पेपर फुटला. ओके, ह्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन होतं तर त्या फुटतच असतात. त्यामुळे डीसीसी बँकेबाबत सुद्धा जर मोठ्या पद्धतीने करप्शन झालं तर ते या ठिकाणी परीक्षा पण रद्द होते. त्या गोष्टी या ठिकाणी वेगळ्या लेवलला चालत राहतात. परंतु आपण आपल्या मेहनतीवरती या ठिकाणी भर द्यायचा आहे. कारण 100% कुठेही करप्शन होत नसतं, यावरती ट्रस्ट आपला या ठिकाणी ठेवायचा आहे. मग डीसीसी बँकेची तयारी करण्यासाठी केवळ आणि केवळ मित्रांनो आपण आपल्यासोबत हे परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शक ठेवू द्या. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी विषयाचे व्हिडिओ लेक्चर आहेत, प्रत्येक विषयाच्या पीडीएफ नोट्स आहेत आणि भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत. यामध्ये मागील वर्षीच्या पण प्रश्नपत्रिका आहेत आणि संभाव्य पण आहे. ठीक आहे, फक्त 499 मध्ये ही सध्या ऑफर सुरू आहे. ऑफर जाण्याच्या अगोदर नक्की आपली बॅच आपल्या सोबत राहू द्या. कसं घ्यायचं आहे 7248930176 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड केलं जाईल. सगळं कंटेंट मित्रांनो तात्काळ तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. त्यामुळं या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या. कारण ऑलरेडी क्वालिटी आहे, ऑलरेडी या ठिकाणी या प्रूफ झालेला आहे की हे कंटेंट वापरून विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. आणि माझा सारखा मार्गदर्शक तुमच्या सोबत अगदी मुलाखतीपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत जॉईनिंग होईपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुमच्या सोबत या ठिकाणी भेटत असतं. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास तुम्ही कॉल देखील करू शकता 7248930176. चला तर मग ए टू झेड संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहायला सुरू करूया. आजपासून मित्रांनो आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. वेबसाईटवरती आपण स्पष्टपणे बघू शकता मित्रांनो आज 12 ऑगस्ट रोजी ओके सकाळी 12 वाजल्यापासून या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आज या ठिकाणी 11 वाजल्यापासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला या वेबसाईटची लिंक पण देतो आहे, तिथून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता. मग आता आपण सगळी ए टू झेड माहिती बघूया मित्रांनो. आणि पात्र असाल तर कुठलाही विचार न ठेवता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो फॉर्म भरून आपल्या अभ्यासाला या ठिकाणी लागायचं आहे. बाकी ह्या डीसीसी बँका म्हटलं की अफवा येणं हे नवीन नाही. ओके, नवीन नाही तरी पण आपले विद्यार्थी लागलेले आहेत. हेच या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपल्याला काय करायचं मेहनत करायची आहे. कारण याच्या दोन गोष्टी असतात मित्रांनो. एक तर याला अर्ज खूप कमी येतात. का अर्ज कमी येतात म्हणजे तलाठी भरती, पोलीस भरतीच्या तुलनेमध्ये. कारण अफवा इतक्या असतात की आमक्याने मामाच्या पोराने आमच्या 12 लाख दिले, माझ्या मित्राने 20 लाख दिले, माझ्या आमक्याने 25 लाख दिले, मग अभ्यास करून काय फायदा, अमुक तमुक. ह्या बातम्या मित्रांनो नवीन नाहीत डीसीसी बँकेबाबत. ओके, ह्या अफवा हे ऐकायला भेटतातच. ओके, आणि अशा जर अफवांचा तुम्हाला त्रास होत असेल तर एकच गोष्ट करायची. काय करायची मित्रांनो, तर समजा 79 जागा आहेत. किती जागा आहेत समजा आता सांगली ह्या डीसीसी बँकेच्या शिपाई भरतीला तर 79 जागा आहेत. तर आपण काय करायचं बाबा, ठीक आहे आपण वरच्या 9 जागा किंवा 10 जागा ओके 20 जागा 30 जागा काय पण असू द्या 29 जागा समजा आपण काय करूया या ठिकाणी सोडून देऊया. काय करूया मित्रांनो या ठिकाणी 29 जागा समजा आपण देवाला सोडून देऊया. ठीक आहे, त्या मामाच्या मुलाला किंवा त्या मित्राला ओके जे पण तुमच्या कानावरती येत आहेत गोष्टी. मग उरलेल्या ज्या 50 जागा आहेत आपण समजायचं की आपल्यासाठी 50 जागांची जाहिरात आली.
काय आपल्यासाठी 50 जागांची जाहिरात आली, बाकी हे 20 लाख 25 लाख 30 लाख ज्या पण अफवा तुमच्या कानावरती येतात त्यांच्यासाठी आपण सोडून देऊया, ठीक आहे. कारण त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब होणार, त्यामुळे तुमचा या ठिकाणी अभ्यास होणार नाही. तर तुम्ही काय करायचं, त्या गोष्टी या ठिकाणी त्यांच्यासाठी या ठिकाणी ह्या वरच्या मायनस या ठिकाणी करून टाकायच्या. आता विषय मिटला म्हणायचा, आता ही बाउंड्री आखायची, बाबा तुमचा आमचा विषय मिटला. हे राहिले विषय काय आहे, 50 जागांचा. आपण ह्या 50 जागांसाठीच लढू असं आपण या ठिकाणी ठरवायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची. ओके, टोटल 79 जागा आहेत. तसं पण लेखी परीक्षेमध्ये जर तुम्ही जास्त गुण घेतले तर मला नाही वाटत की मित्रांनो तुम्हाला कुठलीही ताकद या ठिकाणी अडवू शकते. ओके, चला आता हे सगळे तुमचे क्लिअर तर झाले, डाऊट तर क्लिअर झाले मित्रांनो. अभ्यास कुठून करायचा, फॉर्म भरावा का ना भरावा, ओके, ह्या ज्या शंका आहेत. आता आपण ॲक्च्युअल जाहिरातीकडे वळूया. तर बघा, आजपासून या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी कमी दिवस असतात डीसीसी बँकेचे फॉर्म भरण्याची लास्ट डेटपर्यंत. 21 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. किती? 21 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे या ठिकाणी जर इच्छुक असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही परीक्षा आहे ती फक्त 12वी पासवाल्यांवर उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी असणार आहे, ठीक आहे. म्हणजे 12वी पास असणाऱ्यांसाठी आहे, याला ग्रॅज्युएशन वगैरे याची काही गरज नाही. हां, ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी पण फॉर्म भरू शकता, परंतु किमान जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे ती 12वीवरून असणार आहे. त्यामुळे 12वीवाल्यांसाठी सुद्धा चांगली संधी असणार आहे. आणि वयोमर्यादा जर बघितली तर 18 ते 35 वयोमर्यादा आहे मित्रांनो, ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण याला लागू नाही. ओके, तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल, NT असाल, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असला तरी सर्वांसाठी मित्रांनो 18 ते 35च वयोमर्यादा आहे. कुणालाही आरक्षण नाही. त्यामुळे ही जी स्पर्धा होणार आहे ती खुल्या गटातून होणार आहे, ठीक आहे. कट ऑफ वगैरे जो लागणार आहे तो सगळ्यांचा एकच लागणार आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ लागणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जी आपण बघितलं की बाबा लिपिक पदाची जी सांगली DCCची परीक्षा आलेली आहे ती ऑनलाईन होणार आहे आपल्याला माहिती. परंतु ही जी शिपाई पदाची परीक्षा आहे, ओके, शिपाई पदाची जी 79 पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो आज, तर ही परीक्षा कशी होणार आहे मित्रांनो, तर ही ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. कशी आहे? ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. आणि आता जसं आपण बघितलं की पुणे DCCचा पण सिलेबस जो आहे तो या पद्धतीनेच आहे की बाबा 70 गुणांची तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर 30 गुणांची जी आहे ती 30 गुणांची काय मित्रांनो, 30 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे. म्हणजे 70 + 3 30 असे 100 गुणांची तुमची या ठिकाणी काय असणार आहे, ही परीक्षा असणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता मुलाखतीसाठी जे आहे ते एकाच 3 या प्रमाणामध्ये मित्रांनो मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जाणार. लेखी परीक्षेमध्ये जो पण कट ऑफ लागेल त्याच्या 3 पट विद्यार्थी या ठिकाणी काय करतील मित्रांनो, मुलाखतीसाठी या ठिकाणी 30 गुणांची मुलाखत असणार आहे. तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. आणि जी अंतिम निवड असणार आहे ते अंतिम निवड मित्रांनो तुमच्या ह्या 70 + 3 70 + 30 जे आहे अशा टोटल 100 गुणांपैकी या ठिकाणी तुमची या ठिकाणी काय होणार आहे, तुमची अंतिम निवड यादी लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी तरुणींसाठी मित्रांनो ही जबरदस्त संधी असणार आहे. कारण फक्त सांगली जिल्ह्यातीलच 100% विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. जसं पुणे DCCची आता जाहिरात चालू आहे बघा, जे पुण्यातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुणे DCCची जाहिरात आहे, ओके, शिपाई पदाची. तसं हिथं सुद्धा सांगली जिल्ह्यातील जी जाहिरात आहे मित्रांनो ही शिपाई पदाची, ती 100% जे या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत ते केवळ आणि केवळ काय मित्रांनो सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच असणार आहेत. त्यामुळे सांगलीतील उमेदवारांनी याचा नक्की लाभ घ्यायचा आहे. का बघा, तुम्ही जर विचार करत बसला असा तसा 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 तर आता MPSCची पण 5700 जागांची जागा एवढी मोठी जाहिरात आली, गटकची तलाठी भरती वगैरे, परंतु तिथं मित्रांनो जवळपास 10 लाखाच्या आसपास अर्ज येऊन धडकलेले आहेत. किती? 10 लाखाच्या आसपास. मग स्पर्धा तुफान आहे. काय स्पर्धा तुफान आहे. इथं स्पर्धा कमी राहण्याचं कारण काय आहे? यस, जे तुमच्या मनामध्ये आहे तेच असतं, जे की बऱ्याच जणांना वाटतं की DCC बँक म्हटल्यावर करप्शन होणार, ओके. आणि पाठीमागं बऱ्याच बँकामध्ये झालेलं पण आहे, मी म्हणत नाही की होतच नाही, झालेलं पण आहे. पाठीमागं अहमदनगर DCCची या ठिकाणी अहिल्यानगर DCC आपण त्याला म्हणतो, अहमदनगर DCC ऑलरेडी ती भरती 19-20ला कॅन्सल पण झाली, स्थगिती आली, नंतर रद्द पण झाली, ओके. म्हणजे भरत्या रद्द पण होतात, असं नाही की मी म्हणत नाही की ह्यात होतच नाही, ओके, रद्द पण होतात. पण तोच फक्त केवळ तोच जर आपण माइंडसेट घेऊन यामध्ये उतरलो तर फॉर्म न भरलेला बरा. फॉर्म भरतानाच ठरवायचं की आपण, मी सुरुवातीला जे सांगितलं की देवाला जागा सोडता आल्या पाहिजेत, ओके. तुम्हाला देवाला जागा सोडायची जर मेंटॅलिटी असेल तरच फॉर्म भरा. नाहीतर ओके फॉर्म भरून परत मी लाईव्हला शिकवायला लागलो, यूट्यूबला शिकवायला लागलो की कमेंट करायच्या काय खरं आहे, जागा फिक्स आहेत, परत फिरकायचं पण नाही, मग कुणाचं लेक्चर पण बघायचं नाही, काय पण नाही, आपलं UPSCचा MPSCचा अभ्यास चालू ठेवायचा. मग ओके, जर तुमच्या मनामध्ये असं सतत निगेटिव्ह विचार येत असताल की कसं करू, काय करू, माझ्या मित्राने तर 20 लाख भरलेत, 25 लाख भरलेत, असा म्हणतोय मित्र, तसा म्हणतोय मित्र,
करायचं ओके. असं जर लईच बाबा तुम्हाला विचार येत असेल आजच ठरवायचं की फॉर्म भरायचा का नाही भरायचा. आणि एकदा का ठरवलं फॉर्म भरायचा की मग माइंडसेट काय बनवायचं तर माइंडसेट बनवायचं की बाबा 79 जागा आहेत, 79 जागा आहेत. मग हे जे काय अफवा आहेत त्या अफवांना मी काय केलं मित्रांनो या ठिकाणी तर ह्या अफवांसाठी मी या ठिकाणी वजा केल्या जागा. किती जागा केल्या 29 जागा वजा केल्या ओके. मग राहिल्या जागा माझ्यासाठी 50. तर आता मी कुठलाही विचार करणार नाही, ह्या 50 जागासाठी मी आता माझ्या अभ्यासक्रमावर फोकस करणार. काय अभ्यासक्रम आहे मित्रांनो तर हा अभ्यासक्रम त्यांनी स्पष्टपणे दिलेला आहे 70 गुणांचा. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कशी मार्क मिळवता येईल ते बघायचं. मराठी व्याकरण असणार आहे, सामान्य ज्ञान आणि या ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्याची माहिती असणार आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे आणि बँकिंग आणि सहकार हे विषय यामध्ये असणार आहेत. तर यावरती तुम्हाला 70 गुणांचा या ठिकाणी पेपर असणार आहे. ठीक आहे. याला वेळ जो असणार आहे तो 75 मिनिटाचा या ठिकाणी वेळ असणार आहे. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता एकदा का तुम्ही फॉर्म भरायचं निश्चित केलं की केवळ आणि केवळ याच्यावरतीच या ठिकाणी आता भर द्या. फॉर्म भरावा न भरावा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठलाही तुमच्या मनावरती कोणाचाही दबाव नाही की फॉर्मच भर, तू फॉर्म नाही भरला तर खूप मोठं नुकसान होईल, बँकेचं नुकसान होईल, देशाचं नुकसान होईल, असं काही नाही. तुम्हाला फॉर्म नसेल भरायचा नका भरू. ठीक आहे. तुमच्यासाठी MPSCच्या जागा येतात मित्रांनो, त्याचा अभ्यास चालू ठेवा. त्याच्यावरती ट्रस्ट असेल तर ठीक आहे. UPSCचा अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला ज्याच्यावरती ट्रस्ट आहे त्याच्यावरती अभ्यास ठेवा. फक्त मनामध्ये त्याची स्पर्धा पण लक्षात ठेवा. MPSCचा जर आता अभ्यास गट कची जाहिरात एवढी मोठी आली तर त्याला अर्ज पण तसे 10 लाखाच्या आसपास असतात. याला अर्ज जे येतात मित्रांनो आता ह्या जागासाठी जर अंदाजे अर्ज बघितलं तर 8 ते 9 हजार खूप झाले ओके. खूप झाले. माझं तर म्हणणं आहे की 6-7 हजार सुद्धा येऊ शकतात ओके. कारण लिपिक पदाची एवढी मोठी जाहिरात असताना 19,000 जागा अर्ज आलेले आहेत. लिपिक पदाला 444 जागा आहेत. किती सांगली DCCच्याच लिपिक पदाला जर बघितलं तर 444 जागा आणि अर्ज किती आले मित्रांनो 19,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत फक्त. त्या तुलनेमध्ये जर बघायचं झालं तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं ह्याला तर एवढ्याशा जागा म्हटल्यावर आणि त्यातून ऑफलाईन पेपर आहे, त्यातून तुमच्या मनामध्ये किती शंका कुशंका येतील देव जाणे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेच विद्यार्थी फॉर्म भरतील नाही भरतील खूप साऱ्या या ठिकाणी गोष्टी आहेत. मग याला पॉझिटिव्ह अर्थाने कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. पॉझिटिव्ह कसं घ्यायचं बाबा ह्याला. बाकीचे जे करतायत ओके मेंढरासारखं जर तुम्ही चालत राहिला चला एक मेंढराचं बघितलं ना, एक मेंढरू पुढे गेलं की सगळी मेंढरं त्याच्या पाठीमागे जातात. मग ती मेंढरू नदीत गेलं की त्याच्या मागे नदीत जातात, ते मेंढरू आगीत गेले की त्याच्या मागे आगीत जातात, ते मेंढरू खायला गेले की खायला जातात. त्या मेंढरूच्या पाठीमागे मित्रांनो मेंढरं जातात. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ही मेंटॅलिटी घातक आहे. काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्याला जर नोकरी परमनंट नोकरी मिळवायची काहीतरी वेगळं करावं लागेल. काय करायला आता तुमची तुम्ही ठरवा, परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल. सगळ्यांनी फॉर्म एक भरला तलाठीचा भरला म्हणजे मी तलाठीच भरणार, सगळ्यांनी पोलीस भरतीचा भरला म्हणजे मी पोलीस भरतीच भरणार, ते पण भरायचे. त्याला आपल्याला अभ्यासक्रम असा लय वेगळा आहे असं नाही ओके. तो पण भरायचा त्याचा पण अभ्यास करायचा, परंतु काहीतरी वेगळं करायचं. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल काही वेगळं करायचं. ज्याला नाही समजलं, ज्याला अजून पण या ठिकाणी यामध्ये शंका असतील तर त्यांनी या ठिकाणी न उतरलेलं बरं मित्रांनो. नाहीतर तुम्हाला काय होईल चिंता होऊन तुमचं वजन वगैरे कमी पण होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळं विचार करा आणि एकदा का फॉर्म भरायचा विचार केला की मग मागं हटू नका, मग फुल या ठिकाणी फोकस करा. आणि माझं मार्गदर्शन तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरल्यापासून ते अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत असतं. आपले विद्यार्थी यापूर्वी लागलेले आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं. त्यामुळं आपण मनामध्ये कुठलाही संदेह न ठेवता फुल फोकस अभ्यासावरती करा. पहिल्या दिवसापासून करा. परीक्षा 2 दिवसावर आल्यावर मग काहीतरी वेगळं करेल याच्यापेक्षा आतापासून तुम्हाला वेळ आहे तर आतापासून लगेचच या ठिकाणी काय करा मित्रांनो पहिल्या दिवसापासून. कारण मला नाही वाटत की ह्याला जास्त दिवस तुम्हाला भेटतील अभ्यासाला. ठीक आहे. त्यामुळे आत्ता या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो. ठीक आहे. येस. मग अजून काय विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास या ठिकाणी कॉल करा 72 48 93 0176. आणि कुठलाही विलंब न लावता ही ऑफर संपण्याच्या अगोदर नंतर हीच ऑफर मित्रांनो तुम्हाला हजारो रुपयामध्ये घ्यावं लागू शकते. सध्या फक्त 499 मध्ये सर्व विषयाचे व्हिडिओ लेक्चर आहेत, सर्व विषयाच्या PDF नोट्स आहेत आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटून जातात. DCC बँकेसाठी परिपूर्ण मार्गदर्शक आहे. युट्यूबवरच्या लाईव्ह सेक्शन सुद्धा अगोदर बघू शकता. तिथं पण मी तुम्हाला मित्रांनो भरपूर सारं कंटेंट दिलेलं आहे ओके. तुम्हाला वाटलं की मला घेऊ नाही घेऊ डाऊट येत असेल तर तिथं बघा आपलं मार्गदर्शन कसं किती दिवसापासून आपण करत आहोत. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अजून विश्वास भेटेल. नक्की यामध्ये तुम्ही एनरोल व्हा जेणेकरून DCC बँकेची परिपूर्ण तयारी याच्या पलीकडे एकही अक्षर कुठं वाचायची गरज पडत नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतो आहे ओके. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये पुढील मार्गदर्शनासह. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आजपासून आत्तापासून अभ्यासाला लागा. धन्यवाद.